नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, मी आज आपल्या सर्वांचा आवडता असा महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ, सर्वांचा लाडका असा पिठलं हा करत आहे. चला तर आपण साहित्य बघूया का. खरं म्हणजे हे पिठलं हे ऐनवेळी करायचा पदार्थ आहे, त्यामुळे ह्याला जास्त काही सामान लागत नाही. आज मी कांदा कोथिंबीर घालून पिठलं करणार आहे. त्यामुळे इथं 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही मोठे पण कांदे आकाराने चिरून घेऊ शकता. इथं मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. कडुलिंबाची 10 ते 15 पानं घेतलेली आहेत. 3 मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत. चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे ओला नारळाचा चव घेतलेला आहे. गॅस पेटवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये कढई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 3 मोठे चमचे तेल मी घातलेले आहे. तेल आपलं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी मोहरी घालून घेते. आपली मोहरी छान तडतडते, मोहरीचे दाणे फुटत आहेत. अर्धा चमचा जिरं घालते, हिंग घालून घेते, हळद घालून घेते आहे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालते आहे, कडुलिंबाची पानं घालते, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालते. फोडणी छान ढवळून घेते आहे. फोडणीमध्ये कांदा घालून घेते आहे. थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये घालून घेते, म्हणजे वास खूप छान येतो. कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा आणि लसूण फोडणीतला एकदम खूप सुंदर वास सुटला आहे. कांदा लसणीच्या फोडणीचा खमंग वास दरवळतो आहे. आज आपण पिठल्यामध्ये कांदा घेतलेला आहे, त्याच्याऐवजी तुम्ही मुळा घालू शकता, शेवग्याच्या शेंगा घालू शकता, किंवा अजून कुठला तुम्हाला आवडता भाजी असेल ती पण घालू शकता. आपला कांदा जवळजवळ 75% शिजून झालेला आहे. आता मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे. इथं मी 6 वाट्या पाणी घालून घेते आहे. आपल्या घरातील माणसं आणि केवढी गरज आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. ह्या पिठल्यामध्ये तुम्ही पाण्याच्या ऐवजी दूध घालू शकता किंवा ताक घालू शकता. आपल्या पाण्याला उकळी फुटायला लागली. चवीप्रमाणे मीठ घालून घेते आहे. तुम्हाला तिखट जास्त लागत असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट घालू शकता. 2 चमचे ओल्या नारळाचा चव मी घालून घेते आहे. घरी भाजी नसेल किंवा अचानक कोणी पाहुणे आले तर हे पिठलं आपल्याला उपयोगी पडतं आणि ते सर्वांनाच आवडतं. आपल्या पिठल्याला किती छान उकळी फुटली बघा, आणि त्याचा रंग पण खूप सुंदर आलेला आहे. आता ह्या पिठल्याला आपण वरून पीठ लावणार आहे. पीठ लावल्यानंतर हे गोळे फोडून घ्यायचे आहेत. ह्या पिठल्यामध्ये असे गोळे गोळे दिसतात, राहतात, म्हणून कुणी कुणी याला गोळ्याचं पिठलं किंवा गुठळ्यांचं पिठलं असं पण म्हणतात. आमच्याकडं आम्ही याला पातळ पिठलं असं म्हणतो किंवा पळीवडी पिठलं म्हणतो. इथं आपलं पिठलं तयार आहे, पण मला थोडंसं हे पातळ वाटते. मी अजून 1-2 चमचे पीठ लावून घेते.
मी जवळजवळ 1.5 वाटी पीठ लावून घेतलेलं आहे. थोडे गोळे जे दिसत आहेत ते शिजावेत म्हणून ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे. आवडत असेल तर तुम्ही एखादा आमसूल ह्याच्यात टाकू शकता, पण कदाचित त्याचा रंग वेगळा येण्याची शक्यता असते म्हणून मी घालणार नाही आहे. आपलं पिठलं उकळायला लागलेलं आहे. आपण आत थोडी कोथिंबीर घातलेलीच आहे, वरून थोडीशी घालते आहे. आपलं पिठलं छान उकळलेलं आहे. मी गॅस बंद करते आहे. थंड झाल्यावर कदाचित पिठलं घट्ट होण्याची शक्यता असते. मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते आहे. याची कन्सिस्टन्सी बघा किती छान झालेलं आहे. आपण हे भाताबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकतो. मुख्य म्हणजे ह्याच्याबरोबर तूप पाहिजे आहे. अशा रीतीनं आपलं कांदा आणि कोथिंबीर घालून केलेलं भन्नाट चवीचं खमंग असं पिठलं तयार झालेलं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. रेसिपी आवडणारच आहे आणि ती तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, मैत्रिणींना शेअर करणारच आहात, त्याबद्दल मला खात्री आहे. हे बघा, वाफायलेला गरमागरम भात आणि त्याच्यावर छान उकळलेलं असं पिठलं आणि वर साजूक तुपाची धार. स्वर्गसुख ह्याच्यापेक्षा काही वेगळं नसते. करून बघा एकदा डिश. परत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा. धन्यवाद.